नमस्कार, मी संकेत आवटे। ॲम्वेची न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, जे काही कोटीपासून हजारो कोटींचा स्कॅम असल्याचं बोललं जात आहे। आता कॅल्क्युलेशन सुरू आहे ना, बट काही फिगर्स डिक्लेअर झाले आहेत, त्याबद्दल आपण डिस्कस करणार। पण MLM मध्ये ॲक्च्युअल काय सुरू आहे? बरं, फक्त ॲम्वे ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे, मग ही एकटीच कंपनी अशा प्रकारे फ्रॉड करते का? एलिजिडली फ्रॉड मी स्वतः हे म्हणत नाही, हे आरोप होत आहेत, त्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करू आणि त्यानंतर आपण एका कन्क्लुजन पर्यंत पोहोचू की तुमचं काय मत आहे। फक्त ॲम्वेच नाही तर या प्रकारे अजून बऱ्याच कंपन्या बिझनेस करत आहेत आणि त्या कशा करत आहेत, काय त्यामध्ये चुकीचं काय बरोबर हे पुढे तुम्हाला समजेलच आणि ते तुम्ही स्वतःहून कमेंट करून सांगाल। पण यामधून अजून काही कॅल्क्युलेशन्स तुम्हाला क्लिअर होतील की तुम्ही स्वतः MLM मध्ये, डायरेक्ट सेलिंग मध्ये किंवा चेन मार्केटिंग मध्ये घुसायला पाहिजे की नाही। विथ एक्सेल शीट मी तुम्हाला दाखवणार आहे की खरंच त्यामधून लाखो करोडो रुपये कमवणं सोपं आहे का, कोणी कमवू शकतो का आणि ते कमवणं किती सहज शक्य आहे किंवा अशक्य आहे तुमच्यासाठी, हे यातून क्लिअर होईल। त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। जे व्हॅन अँडल यांनी अमेरिकेमध्ये सुरुवात केली, अमेरिकन कंपनी ज्याचं नाव पुढे जाऊन ॲम्वे ठेवण्यात आलं। ही कंपनी 100 पेक्षाही जास्त देशांमध्ये काम करते। वेगवेगळे यांचे प्रोडक्ट आहेत, ज्यामध्ये न्यूट्रिशन, ब्युटी प्रोडक्ट्स, होम केअर, पर्सनल केअर, एनर्जी ड्रिंक्स अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ही काम करते आणि भारत देशामध्ये 140 वेगवेगळे प्रोडक्ट ही कंपनी सेल करते। 2019 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता 8.8 बिलियन आणि 2020 मध्ये होता 8.5 बिलियन। भारतामध्ये कंपनी 2000 कोटीपेक्षा जास्त मोठा रेव्हेन्यू जनरेट करते, तर 700 पेक्षाही जास्त कंपनीकडे पेटंट्स आहेत। 5.5 लाख डायरेक्ट सेलर्स या कंपनीसाठी काम करतात। आता डायरेक्ट सेलर किंवा चेन मार्केटिंग, मल्टी लेवल मार्केटिंग, MLM कंपनी ही काय आहे, ही बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर करतो। समजा एखाद्या कंपनीला बिझनेस करायचा आहे, सपोज माझीच कंपनी आहे, मी बनवतोय टूथपेस्ट असेल, ब्रश असेल, इतर होम केअर प्रोडक्ट्स असतील, ब्युटी रिलेटेड पावडर, फाउंडेशन, हे सगळे प्रोडक्ट आहेत, मला ते सेल करायचे आहेत। मी दोन गोष्टी किंवा दोन प्रकारे मी हा बिझनेस करू शकतो। पहिला प्रकार आहे वेगवेगळ्या चॅनल थ्रू मी डायरेक्ट कंझ्युमर पर्यंत पोहोचणार। फॉर एक्झाम्पल, मी मोठा एक डिस्ट्रीब्युटर पकडला जो भारत देशावर त्याची पूर्ण पकड आहे। तो डिस्ट्रीब्युटर पकडेल वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना, महाराष्ट्र, कर्नाटकात, तमिळनाडू, त्या डिस्ट्रीब्युटरच्या अंडर काही डिस्ट्रीब्युटर असतात जे तालुका लेवलला काम करतात, त्याच्या खाली असतो स्टॉकिस्ट। हा स्टॉकिस्ट स्टॉक मेंटेन करत असतो पर्टिक्युलर लोकेशनसाठी। फॉर एक्झाम्पल, तुम्ही पुण्याचे असाल, मुंबईचे असाल किंवा मी आहे कोल्हापूरमध्ये सध्या, तर या लोकेशनला एक प्रॉपर स्टॉकिस्ट असतो ज्याच्याकडे स्टोअर केलं जातं आणि हा डिस्ट्रीब्यूट करतो लोकल लोकांना, म्हणजेच लोकल रिटेलरना, आणि हे रिटेलर म्हणजेच दुकानदार ते प्रोडक्ट सेल करतात। हे वेगवेगळे टप्पे आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रत्येक टप्प्यासाठी पैसा स्पेंड करावा लागतो, कारण हे प्रत्येक डिस्ट्रीब्युटर थोडंफार कमिशन कमवणारच ना। फुकट धंदा कोणी करत नाही, तुम्हाला पण माहिती आहे। एखादा प्रोडक्ट 50 रुपयाला बनत असेल तर तो खाली पोहोचेपर्यंत त्याची प्राइस 80, 90, 100, 200 पर्यंत पण जाते, कारण प्रत्येकाला थोडंफार त्यामधून कमवायचं असतं। ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, बाकी नंतरच्या गोष्टी या सगळ्या इन्क्लूड करून त्याची ओव्हरऑल प्राइस ही वाढत जाते। मग माझ्याकडे दुसरा ऑप्शन असेल की मी डायरेक्ट हे कस्टमर पर्यंत पोहोचवू शकतो। फॉर एक्झाम्पल, माझी कंपनी आहे, हे सगळे डिस्ट्रीब्युटर्स मी गायब केले आणि डायरेक्ट मी कस्टमर पर्यंत पोहोचलो। मग हा 50 रुपयाचा प्रोडक्ट मी जरी 60 रुपयाला विकला तरी मला 10 रुपये मिळतच आहेत। पण इथे काय होतं, मी ते 50चा 60ला विकतो, परत त्या दुसऱ्या डिस्ट्रीब्युटरकडे तो 70ला विकतो, मग 80, 90, 100, मग क्लायंटपर्यंत पोहोचतो 150 रुपयाला। मग एवढा रेट वाढवण्यापेक्षा मी डायरेक्ट कस्टमरला काय सांगेन की माझा 60 रुपयाचा प्रोडक्ट 50ला मी बनवला, 10 रुपये माझं प्रॉफिट, मी तुला तो 100 रुपयाला देतोय। नॉर्मली तो 150 रुपयाला पडणार होता, पण मी तुला 100ला देतोय, पण 100 मधून अजून तुला 10 ते 15% कमिशन पण देईन, कारण मला अजून बाकी मधला खर्च होता तो पण माझा वाचला। म्हणजेच 100ला वस्तू ती तुम्हाला पडली, प्लस 15 रुपये डिस्काउंट पण मिळाला, कारण 15% तुम्हाला कमिशन मिळालं, म्हणजेच अजून 15 रुपये मायनस झाले, 85 रुपयाला ती वस्तू तुम्हाला पडली। मग तुम्ही म्हणाल भारी आहे की, मग हेच भारी प्रोडक्ट, याला म्हटलं जातं MLM, डायरेक्ट सेलिंग। डायरेक्ट सेलिंग म्हणजे तो प्रोडक्ट डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवणं, मधल्या सगळ्या लोकांना काढून टाकणं। यामध्ये आता काय विषय मोठा झाला, तर यामध्ये विषय हा आहे की काही लोक पिरियामिडिंग करू लागले, फ्रॉड करू लागले। हे फ्रॉड इलिजिटली ॲम्वे सुद्धा करतं असं ईडीचं म्हणणं आहे, ज्यांनी यांच्यावर धाड टाकली। ईडी कोणाकोणावर धाड टाकतं तुम्हाला माहितीच आहे, कशा प्रकारे त्या गोष्टी रन होतात
कमेंट करून सांगा. एक गोष्ट आता मला तुम्हाला हे सांगायची आहे की पिरॅमिडिंग काय असतं, पिरॅमिडिंगमध्ये आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये काय फरक, हे थोडंसं आपण कंपॅरिझन पाहू. जसं तुम्हाला स्क्रीनवर एक्सेल शीट दिसते, यामध्ये दोन फरक तुम्हाला दिसणार डायरेक्ट सेलिंग आणि पिरॅमिड स्कीममध्ये. याचे वेगवेगळे टप्पे आहेत ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की डायरेक्ट सेलिंगमध्ये आणि पिरॅमिडिंगमध्ये काय फरक आहे. मेजरली मी तुम्हाला सांगू इच्छितो की डायरेक्ट सेलिंगमध्ये प्रोडक्ट कंपनी कस्टमरपर्यंत घेऊन पोहोचवते आणि ती त्याला डिस्काउंट देते. पण ज्यावेळी ते पिरॅमिडिंग होतं त्यावेळी पिरॅमिडिंगमध्ये तुम्हाला फेक प्रॉमिसेस केले जातात. उद्या उठणार, तुमचं आयुष्य बदलणार, 6 महिन्यामध्ये तुमच्याकडे मर्सिडीज असणार, करोडपती होणार, मोठा बंगला होणार, आलिशान घर असेल, तुमच्याकडे लाखो रुपये असतील, करोडो रुपये असतील, तुमची लाईफस्टाईल अशी असेल, प्रत्येक वर्षी तुम्ही नवीन कार खरेदी कराल, एवढं सोनं चांदी नाणं हिरे माणिक मोती सगळं तुमच्याकडे असेल असं तुम्हाला दाखवलं जातं. अक्षरशः तुमच्यावर कंट्रोल ठेवतात. कंप्लीट ब्रेनचा कंट्रोल त्या व्यक्तीकडे असतो जो तुम्हाला मॅनेज करत असतो. तुम्हाला वाटत असतं हा माझं आयुष्य बदलणार आणि उद्या उठल्या उठल्या काहीतरी माझ्या आयुष्यात मोठं होणार आहे, पण ॲक्च्युली ते नसतं. म्हणजेच फेक प्रॉमिसेस केले जातात, मोठी स्वप्न दाखवली जातात आणि तुम्हाला अडकवलं जातं. तुमच्या अंडर आणि काही लोक घेऊन या, तुम्हाला काहीच करावं लागत नाही. पॅसिव्ह इन्कम आहे हा. घर बसल्या तुम्ही पैसे कमवू शकता, लाखो करोडो रुपये कमवू शकता. कसं? तुम्ही एका व्यक्तीला घेऊन येता, अजून एका व्यक्तीला घेऊन येता, हे तुम्ही, तुमच्या खाली 2 व्यक्ती, हे परत 2, हे परत 2, हे परत 2, असे प्रत्येकजण खाली खाली त्यांच्या चेन ॲड करत जातील. 2चे 4 होतील, 4चे 8 होतील, 18चे 16 होतील, 16चे 32 होतील. म्हणजे विचार करा, लाखो लोक तुमच्या खाली येतील. समजा प्रत्येकाने बिझनेस केला तर तुम्ही किती करोड रुपये कमवाल, कारण प्रत्येकाच्या इन्कममधून तुम्हाला फायदा होणार आहे. अशी खोटी स्वप्न दाखवली जातात आणि यालाच म्हटलं जातं पिरॅमिडिंग, यालाच म्हटलं जातं खोटी स्वप्न, मिसगाईड करणं आणि फॉल्स कमिट करणं. आणि हेच कायद्याने चुकीचं आहे. हे सगळे डिफरन्सेस तुम्हाला इकडे स्क्रीनवर पण पाहायला मिळत असतील, तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमच्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील. हवं तर स्क्रीनशॉट काढून सुद्धा एकदा बघू शकता. यानंतर अजून एक डॉक्युमेंट मी तुमच्यासमोर सादर करतोय ज्याला म्हटलं जातं द कन्झ्युमर प्रोटेक्शन डायरेक्ट सेलिंग रूल्स 2021. 2021 मध्ये हा कायदा पास करण्यात आला. हा कायदा काय सांगतो? प्रमोटिंग अ pyramid scheme or enroll any person to such scheme or participate in a such agreement in any matter whatsoever in the grab of doing direct selling business. आणि अजून एक हायलाइट करतोय मी, participate in money circulation scheme in the grab of doing direct selling business. 2 गोष्टी यामध्ये असू शकतात. एकतर प्रोडक्ट तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने सेल करायला सांगितलं जाऊ शकतो, खोटी स्वप्न दाखवली जाऊ शकतात आणि पिरॅमिडिंग केलं जाऊ शकतं. हे कायद्यानं इल्लीगल आहे. दुसरी गोष्ट असते, पैसे भरा, 50,000 भरा, 60,000 भरा, 1 लाख भरा, असेच तुमचे मित्र भरत येतील, त्याच्यामधून तुम्हाला कमिशन मिळत जाईल. म्हणजेच काय, तुम्ही 1 लाख रुपये भरताय, सेम तुमच्या मित्रांनी पण जर 1-1 लाख रुपये भरले तर त्याच्यातले 50,000 तुमचे, इथंच तुमचे 1 लाख रुपये संपले. अजून जेवढे लोक आणत जाल त्याच्यातले 50,000 तुम्हाला मिळत जाणार आणि वरचे 50,000 कंपनी ठेवून घेणार. यालाच म्हटलं जातं मनी सर्क्युलेशन आणि हे सुद्धा कायद्याने इल्लीगल आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की ॲम्वे करतं काय? ॲम्वे चुकीचं आहे का? मी चुकीचं बिलकुल म्हणणार नाही, बरोबर पण म्हणणार नाही. हा डिसिजन तुमचा आहे. कायदा काय आहे आणि ते काम काय करतं, ते काम काय करतं हे आता थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे एक ब्राउचर मी तुमच्यासमोर सादर करतोय. बच्चन साहेबांना तुम्ही बघतच असाल, म्हणजे बच्चन साहेब म्हणजे विश्वास, इझिली आपण हे करू शकतो असं तुम्हालाही वाटत असेल, पण हे कितपत सत्य आहे आणि कितपत तुम्ही यामध्ये उतरू शकता हे तुम्हालाच ठरवायचं आहे. अशा प्रकारे या स्कीम्स असतात. फॉर एक्झाम्पल, एवढा बिझनेस करत असाल तर 3%, जसजशा तुमच्या लेवल चेंज होतील तसतसे तुमचे कमिशनसुद्धा बदलत जाणार. इथे 17,000 बिझनेस व्हायला पाहिजे, 200 पॉईंट मिळणार, 3% मिळणार. अशा प्रकारे तुम्ही ज्या लेवलला जाल त्या लेवलच्या व्यक्तीला हे कमिशन मिळत असतं. म्हणजे 21% जो व्यक्ती घेतो ना तो 8,50,000चा बिझनेस करतो. तुम्ही म्हणाल चालतंय की ट्राय तर करूया, करू शकता, पण यामध्ये एक कॅच आहे. तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्ही सेल करणार, त्यामधलं तुम्हाला कमिशन मिळणार. मग हे कमिशन तुम्हाला किती पाहिजे? फॉर एक्झाम्पल, तुमचा सिनियर तुम्हाला सांगतोय मला 1 कोटीची मर्सिडीज घ्यायची आहे 6 महिन्याच्या आत आणि घेऊन दाखवणार. खूप सोपं आहे, इझी आहे, खूप लोकांना मी घेऊन येऊ शकतो. तुमच्याकडे मोबाईल आहे ना, मोबाईलमध्ये 1,000 कॉन्टॅक्ट इझिली असतात. 1,000 कॉन्टॅक्टमधले जरी 500 लोक जॉईन झाले ना तर किती मोठी टीम तुमची बनली, किती लाखो रुपयाचा बिझनेस होईल, किती कोटी रुपये तुम्हाला कमिशन मिळेल. हे सगळे आकडे एक्सेलवर दाखवले जातात.
पण रिअलमध्ये काय आहे, रिअल फॅक्ट काय आहे, हे थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. स्वप्न काय मोठं आहे. 6 महिन्याच्यात मला 1 कोटी रुपयाची कार बाय करायची आहे. मर्सिडीज बेन्झ 6 महिन्यामध्ये मी बाय करणार, तेही 7% मला कमिशन मिळाल्यानंतर. 7% कमिशन कसं मिळेल? समजा तुम्ही 100 रुपयाचे प्रोडक्ट सेल केले तर तुम्हाला 7 रुपये कमिशन मिळणार आहे. का? तर तुम्ही डायरेक्ट सेल करताय म्हणून. जशी मी कन्सेप्ट सांगितली होती तशीच या कंपनीमध्ये सुद्धा मे बी मिळते. मग तुम्हाला किती रुपयाचा सेल करावा लागेल? तो सेल असेल 14,28,00,000 रुपयाचा. ही एक्झॅक्ट फिगर तुम्ही बघू शकता. 14 कोटी रुपयाचा सेल करावा लागेल बरं का, 14 कोटी रुपये. त्यानंतर एका महिन्यामध्ये जर मी कॅल्क्युलेट केलं तर 2,38,00,000 रुपयाचा सेल प्रत्येक महिन्याला व्हायला पाहिजे. इमॅजिन करू शकता 2,38,00,000 रुपयाचा माल तुम्ही विकताय म्हणजे किती लोकांना तुम्हाला आणावं लागेल. जस्ट इमॅजिन. सिंपल गोष्ट. सेल तुम्हाला एका दिवसामध्ये करावा लागेल, तो असेल 7,93,000 रुपयाचा रोज माल विकावा लागेल. मग एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. टूथपेस्ट असेल किंवा छोट्या मोठ्या साबण, ब्रश किंवा इतर कुठले वॉशिंग पावडर वगैरे वस्तू ज्या आहेत त्या महिन्याला किती रुपयाच्या लागतील? तर मी समजतोय की एका कॉमन फॅमिलीला म्हणजेच 2 ते 4-5 माणसं असणाऱ्या फॅमिलीला एक 2,000 रुपयाचा माल लागेल. कारण तुम्ही गहू, तांदूळ, जुंधळ वगैरे ठेवतच नाही ना, जे मेन आपण कन्झ्युम करतो. यांच्याकडे असतात टूथपेस्ट, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. मग हे मॅक्सिमम आपण किती रुपयाचं वापरतो? 2,000 रुपयाचं. कारण आपली कमाईच किंवा आपला मेन घर खर्चच 5,000 6,000 चालत असतो. त्यामुळे या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅक्सिमम आपण 2,000 रुपये महिन्याला खर्च करू शकतो. जर तुम्हाला 2,000 रुपये खर्च करायचे असतील आणि तुम्ही तसे व्यक्ती किंवा तशी कुटुंब शोधलात, त्यांना तुम्ही सेल करू लागलात, तर टोटल तुम्हाला एका दिवसामध्ये 396 फॅमिलीची गरज आहे. 396 लोकांना एका दिवसात रोज माल विकावा लागेल. आणि जर तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ना. फॉर एक्झाम्पल, जर मी एखादा प्रोडक्ट विकतोय, माझं एखादं दुकान आहे, तर माल बघण्यासाठी बरेच लोक येतात, पण सगळे खरेदी करतात का? समजा तुम्ही अमेझॉन वापरता. अमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट असेल, या वेगवेगळ्या वेबसाईटवर तुम्ही जाता, सगळीकडे दर बघता, वेगवेगळे प्रोडक्ट बघता, कम्पेअर करता आणि त्यामधला एक प्रोडक्ट घेता. बरोबर आहे ना? तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे तर 100 मोबाईल चेक करता, त्याचं कंपॅरिझन करता आणि एक मोबाईल घेता. अगदी तसंच जर तुम्हाला सेलिंगचा रेशो हवा असेल तर 100 लोक जेव्हा तो प्रोडक्ट बघतील किंवा तुम्ही त्यांना समजावून सांगाल तर त्यापैकी खूप बेस्ट सेलर असेल ना तर तो 5% कन्वर्जन आणू शकतो डायरेक्ट सेलिंगमध्ये. ॲक्च्युअल फिगर आहे ही, जर तो चांगला सेलर असेल तर. अदरवाईज डायरेक्ट सेलिंगमध्ये कन्वर्जन रेशो खूप कमी आहे. 100 लोकांना भेटलात ना तर कुठे एखादा व्यक्ती कन्वर्ट होतो. एवढं MLMचं नाव खराब आहे. तर मी पकडतो हायेस्ट रेशो 5% रेशो. म्हणजेच तुम्हाला दररोज जवळपास 7,936 8,000 लोकांना भेटावं लागेल आणि त्या 8,000 लोकांमधील 396 लोकांना तुमचा माल खपला जाईल किंवा ते घेतील. इमॅजिन करून पहा, रोज 8,000 लोकांना भेटणं आणि त्यांना माल हा घालवणं, विकणं सोपं आहे असं वाटतं तुम्हाला? बिलकुल नाही. म्हणूनच करोडो रुपये 6 महिन्यात कमवणं एवढी छोटी गोष्ट नाही. आणि एक सिंपल गोष्ट सांगू, जर खरंच तुमच्यासाठी ते पॉसिबल असेल, दररोज तुम्ही 8,000 लोकांना टॅकल करत असाल आणि त्यामधले 400 लोक जर तुमचे सर्व्हिसेस घेत असतील तर व्हाय दिस MLM कंपनी? तुमच्याकडे बरेच ऑप्शन आहेत. बऱ्याच बिझनेसमध्ये तुम्ही उतरू शकता, ज्या बिझनेसमध्ये 50% प्रॉफिट मिळू शकतं. मग मे बी ते मेडिकल सेक्टर असेल किंवा असेल फूड सेक्टर किंवा FMCG मध्ये सुद्धा असे बरेच प्रोडक्ट आहेत ज्यामध्ये 25% 30% कमिशन मिळतं किंवा नेट प्रॉफिट मिळतं. हे बिझनेसेस करून तुम्ही याच्या 10 पटीने चांगलं कमवू शकता. मग तुम्ही इकडे का जाल? माझा सिंपल प्रश्न आहे. आणि जरी तुम्हाला जायचं असेल, जरी तुम्हाला वाटत असेल तुम्ही करोडपती बनणार, तर सिंपल मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. दररोज या 400 लोकांना तुम्ही सेल करू शकता का? एवढा क्लायंट बेस तुमच्याकडे आहे का? हे काम करण्याआधी थोडा विचार करा, प्रॅक्टिकली कॅल्क्युलेशन करा. कोणीतरी सांगतोय उद्या उठून मर्सिडीज येईल, BMW येईल, काहीही नसतं. बऱ्याच कंपन्या त्यांच्या प्रोडक्टची प्राइस ओव्हर करतात. फॉर एक्झाम्पल, लक्सचा साबण मिळतो 10 रुपयाला, पण या MLM कंपनीचा, कुठल्याही कंपनीचा, मी एका कंपनीकडे बोर्ड दाखवत नाही, तर ह्या कंपन्या त्यांच्या साबणाची प्राइस 20 रुपये 30 रुपये ठेवतात. प्रोडक्ट ॲक्च्युअली तो लक्सला पण कॉम्पीट नाही करू शकत. हिमालय असेल किंवा इतर कुठलीही कंपनी असेल त्यांनाही बिलकुल कॉम्पीट नाही करू शकत. त्यांच्यापेक्षाही लो ग्रेड प्रोडक्ट असतो, पण प्राइस मात्र डबल किंवा 3 पटीने जास्त असते. म्हणजेच काय, कमी किमतीचा साबण असतो ॲक्च्युअली आणि त्याला 2-3 पटीने जास्त महाग लावतात. 1% म्हणजेच 20-30% तुमच्यामध्ये वाटून देतात, पण
त्यामधलं 80% 70% प्रॉफिट हे लोक कमवतात। याच्यामागे एकमेव कारण चेन मार्केटिंग, पिरियामिडिंग आणि तुम्हाला खोटी स्वप्न दाखवून त्यामध्ये अडकवणं। जर तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना बघितलं आणि त्यामधल्या सक्सेसफुल बिझनेस करणाऱ्या लोकांना बघितलं तर तुम्हाला कळून चुकेल की खूप कमी लोक यामध्ये सक्सेसफुल आहेत आणि जी लोक सक्सेसफुल आहेत ती मॅक्सिमम आपले लाईफस्टाईल मेंटेन ठेवण्यासाठी प्रचंड खर्च करतात। त्याचं घर आणि त्याची कार ही एवढी एक्सपेन्सिव्ह असते ना की प्रत्येक महिन्याचा खर्चच त्याचे EMI भागवण्यासाठी जातात। शिल्लक काय राहतात? घंटा। त्यांच्या फंडचं डायव्हर्सिफिकेशन तुम्ही चेक केलं तर तुम्हाला कळून चुकेल की बँकेमध्ये काही नाही, जे आहे ना ते फक्त दाखवण्यासाठी। हातामध्ये मोठमोठे घड्याळ, मोठ्या कंपनीचे घड्याळ, ब्लेझर घालणार, सूट घालणारे सगळं सुरू आहे। मी त्यांना नावं ठेवत नाही, ते त्यांचं कल्चर आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण ॲक्च्युअली प्रॅक्टिकली या गोष्टी त्यांनी मुळापासून आत्मसात केलेत का? म्हणजेच त्यांच्याकडे प्रॉपर बँक बॅलन्स आहे का? आणि त्यामध्ये पास झालेले हार्डली बोटावर मोजण्या इतके काही लोक असतील जे प्रॉपर MLM मधून कमवतात आणि ते लोक तुमच्या ओळखीचे नसणार, याची पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो। सो सतर्क राहा, सावध राहा। तुम्हाला काय वाटतं या Amway कंपनीने फ्रॉड केला आहे की नाही कमेंट करून सांगा। तुमच्या नजरेत जर अशी कुठली फ्रॉड कंपनी असेल तर तीही कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंटमध्ये जाऊन बघा, कारण तुम्हाला भविष्यात त्या कंपनीमध्ये जाऊन अडकवलं जाणार नाही किंवा तुम्ही जाऊन तिकडे फसणार नाही। नेहमीप्रमाणे अवेअरनेस आम्ही पसरवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, मॅक्सिमम शेअर करा, ज्यामुळे बाकी लोक अवेअर होतील। धन्यवाद। स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।